तर वाल्मिक कराड आहे कोण पाहूयात। धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी, परळीतील प्रत्येक राजकीय घडामोडीत सक्रिय सहभाग। धनंजय मुंडे यांच्या 2019 विधानसभा निवडणुकीची जबाबदारी वाल्मिक कराडवर होती, तर 2024च्या विधानसभेची निवडणुकीची जबाबदारी सुद्धा वाल्मिक कराडवरच होती। परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून सुद्धा त्यांना काम पाहिलंय। वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर वाल्मिक कराड कार्यरत आहे। तर गुन्हे किती आहेत? परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदा जमाव गोळा करणं, मारामारीचे 4 गुन्हे नोंदवण्यात आले। खुनाचा प्रयत्न केल्याचा 1 गुन्हा आहे आणि रस्ता अडवल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 2 गुन्हे असे परळीमध्ये एकूण 10 गुन्हे दाखल करण्यात आले। तर त्याच्या गुन्ह्याची कुंडली आता आपण पाहणार आहोत। 2019 साली वाल्मिक कराडवर अंबाजोगाईच्या बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर कराडवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। दोन 2006 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात केज पोलीस ठाण्यामध्ये 11 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला।